नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत आहेत। स्वच्छ, सुंदर, विस्तीर्ण निराशार समुद्र किनारे पर्यटकांच्या मनाचा जसे ठाव घेतात, तशीच येथील खाद्य संस्कृतीची बुरही पर्यटकांना पडत असते। येणारे पर्यटक कोकणच्या जुन्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेत आहेत। अशातच कोकणात गुलाबी थंडी पडली आहे आणि त्यामुळे आता ठिकठिकाणी मोंगा पार्टी आयोजित केली जाते। मोंगा पार्टीला उत्तर कोकणात पोपटी पार्टी देखील नावाने संबोधले जाते। या पार्टीचा देखील पर्यटक आनंद घेत आहेत। एका मडक्यामध्ये भांबुर्डीचा पाला, बटाटे, वालाच्या शेंगा इत्यादी घटक एकत्र करून शेकोटी करून त्यात ते मडके ठेवले जाते। आगीच्या वाफेच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण शिजल्यानंतर त्याची लज्जत अधिक वाढते। शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पद्धतीने ही मोंगा पार्टी केली जाते। पर्यटकांसाठी हिवाळ्यात खास आयोजन केले जाते, जिथे स्थानिक पाककृती शिकवली जाते आणि सामूहिक जेवणाची मजा घेतली जाते। हा अनुभव केवळ खाद्य अनुभव नसून कोकणची पारंपरिक शैली, लोकसंगीत, आगीभोवती बसून संवाद असा आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेत असल्याचे पर्यटक सांगत आहेत। रत्नागिरीमध्ये हा वर्षाचा शेवट करण्यासाठी असंख्य पर्यटक म्हणजे गर्दीचा महापूर उसळलेला आहे रत्नागिरीमध्ये। आणि आलेल्या पर्यटकांना रत्नागिरीची जी पारंपरिक खाद्य संस्कृती आहे त्याच्यामध्ये पोपटी मोंगा बोलला जातो, तो आम्ही पर्यटकांसाठी आज उपलब्ध करून दिलेला आहे। शेतावर ज्या पावट्याच्या शेंगा आणि बोंबाडीचा पाला होतो, ह्याच सीझनमध्ये होतो आणि ते त्याचा वापर करून हा मोंगा तयार केला जातो। त्याच्यामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकार असतात, ते उपलब्ध करून दिलेत। आणि रत्नागिरीमधली ही जी पारंपरिक खाद्य संस्कृती आहे ती आम्ही जपण्याची प्रयत्न करतो। आलेल्या पर्यटकांना त्याला आस्वाद देण्यासाठी प्रयत्न करतोय आणि खरंच आज रत्नागिरी तुडुंब पर्यटकांनी भरून गेलेली आहे आणि त्याचाही आस्वाद आज रत्नागिरी आलेल्या पोपटीचा आनंद घेत आहे।